हॅकरचं नॉलेज देता तुम्ही, हा काय करणार? चोऱ्या मारा करणार काय? ऐक माझं राजा, मी आतापर्यंत खूप प्रेमाने तुझ्याशी बोलतोय. 12वी शिक्षण, 22 वर्ष आणि याच्या नावाने 2-2 लोन. तुम्हाला जेल होईल ना? तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करताय? मला एवढे त्रास करायला लागले, मी पैसे सगळे देतो, सगळं मी करतो. अतिशय महत्वाचा विषय आहे, मुलं कशी फसली जातात आणि याला कोणी विचारायला नाही आहे. यांचं 12वी, या मुलाचं शिक्षण 12वी झालेलं आहे. सायबर सिक्युरिटीचा कोर्स करून कुठेतरी चांगली नोकरी मिळेल या आशेवर यांनी हे क्लासला गेले. हे क्लासचे मालक आहेत, सीईओ आहेत आणि याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे यांनी एक्झिलो कंपनीकडनं लोन घेतलं. यासाठी याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, स्टुडंट असल्यामुळे त्याला ते लोन 1,60,000चं सँक्शन झालं. हे लोन तुम्ही घेतलं आणि नंतर परत तुम्ही दुसरं लोन त्याला काढायला लावलं. मी त्याचं कारण सांगू. ते कारण सांगा तुम्ही. कसं झालं की हा तो 10 तारखेची त्याची EMI डेट होती. हा काय करायचं की मेन 10 तारखेलाच पैसे त्याच्यामध्ये टाकायचा. त्याच्यामुळे काय होतं, सातत्याने ते EMI बाउन्स व्हायचे आणि हा मला पैसे डायरेक्टली याच्या अकाउंटला गेले होते की तुम्हाला मिळाले? पैसे डायरेक्टली आम्हालाच मिळतात आणि EMI जो आहे याच्या अकाउंटवर जातो. तर 10 तारखेला हा पैसे 10 तारखेचे मला नाही कळलं. पैसे लोन ह्याने केल्यानंतर पैसे कोणाला मिळाले? आम्हाला मिळतात. तुझ्यासारखे कितीतरी स्टुडंट असतील. किती लोकांबरोबर असं लोन झालेलं आहे, डबल लोन? खूप लोकांबरोबर झालेलं आहे. आता तू EMI कसा भरायचा रे? तू जॉब पण करायचा? नाही. मग तू काय करायचा? मी पॅरेंट्स कडनं घ्यायचे. मग तुझा कोर्स कम्प्लीट झाला का? का नाही झाला? ह्यांच्यामुळेच झाला आहे. कारण की पहिल्या मी जिथे ऍडमिशन घेतलं घाटकोपरला घेतलं. आता घाटकोपरचा तिथं प्रॉब्लेम मी इथं लिहून आणलेला आहे की घाटकोपरला प्रॉब्लेम काय होता, पहिले 2-3 दिवस लेक्चर चालले, तिसऱ्या दिवशी लगेच ऑनलाईन लेक्चर, चौथ्या दिवशी माझा टायमिंग चेंज झालं. 5:30चा टायमिंग होता, 6 PM झालं. त्याच्यानंतर सरच आले नाही, बोलले की तुम्ही आता ह्याच्यामध्ये बसूनच हे करा. त्याच्यानंतर नो लेक्चर बिकॉज ऑफ इनक्रिप्टिंग मीटिंग, म्हणजे ह्यांची काहीतरी मीटिंग असेल त्यांच्यामुळे नाही झाली. त्याच्यानंतर पण हॉलिडे एक झाला. त्याच्यानंतर पण अजून एक हॉलिडे बिकॉज ऑफ मीटिंग्स. त्याच्यानंतर CS लेक्चर ॲट 12 AM, 12 वाजता या, नाही तर ऑनलाईन या संध्याकाळी. आता सप्टेंबरच पूर्ण ह्याच्यामध्ये हे गेला, कारण की लेक्चरचं कसं असतं की हप्त्यातून 4 दिवस होतं, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, आणि बाकीचे सुट्ट्या असतात. आता ह्याच्यामध्ये पण एवढ्या सुट्ट्या सुरुवातीला झाली. ऐका, त्याने सगळं लिहून आणलंय. म्हणजे एक प्रकारची ही मेंटल हॅरेसमेंट आहे स्टुडंटची. तुम्हाला कळत नाही. बोल तू. हे बघ, इथे व्यक्त होण्यासाठी बोल. मला तिथून पण ते लोक पूर्ण तलवारी लटकून ठेवलं की तुमच्यावर केसेस होणार. कोणी सांगितलं केसेस होणार म्हणून? हे ऑक्झिलो आणि वर्धनावाल्यांनी. बघा, म्हणजे स्टुडंट लोकांची आज त्यांची अवस्था तुम्ही काय करून ठेवली. ऐका, आणि सरांनी मला 3 वेळा सांगितलं की लोन बंद झालेलं आहे. 3 वेळा मी कन्फर्म करून नाही. हा फार मोठी गफलत आहे. यांच्यासारखे शेकडो स्टुडंट या कोर्स पासून वंचित राहतात आणि त्यांच्यावर आता जे लोनचं बर्डन आहे, नंतर ते फायनान्स कंपनीवाले आता बोलतायत की तुम्ही हे लोन भरा, नाही तर तुमच्यावर जप्ती येणार, तुम्हाला कोर्टामध्ये खेचणार. म्हणजे एज्युकेशनच्या दिवसामध्ये या कमी वयामध्ये यांना हे प्रेशर, कोणाचं प्रेशर? बँकेचं प्रेशर, रिकव्हरीवाल्यांचं प्रेशर. हे कोणते क्लास आणि हे शिक्षण घेऊन त्यांना उपयोग काय झाला? या सगळ्यात ना तुम्ही हे सगळं तुमचे धंदे बंद करा. सर, मला फक्त एकच, मला माझे दोन्ही पण लोन क्लोज करा. मी आता जे पैसे भरले तुम्हाला रिफंड करा, बस. तुला शिक्षण पूर्ण झालं, क्लास झालं? काहीच नाही. मला एवढे त्रास करायला लागले, मी पैसे सगळे देतो, सगळं मी करतो. प्रॉब्लेम मेंटॅलिटी तुम्ही समजताय का? तुम्हाला नाही कळत आहे. आज तुझं वय काय बेटा? मी घरी पण कुणाला सांगितलं नाही. वय काय तुझं? मला आता 22 कम्प्लीट झालेलं आहे. 12वी शिक्षण, 22 वर्ष आणि याच्या नावाने 2-2 लोन. म्हणजे 1,60,000, 1,60,000, 3,20,000, 3,20,000चं लोन. एक कोर्स होता, क्लोज झालेला आहे सर. अरे पण हा काय प्रकार आहे की 2-2 लोन तुम्ही स्टुडंटच्या नावाने करता? 22व्या वर्षी त्याला 2 लोन तुम्ही दिलेले आहे. नाही या कंपनीचे म्हणजे, आणि आज त्याला टॉर्चर करतायत. तुम्ही त्याचे दोन्ही लोन तुम्ही क्लोज करायचं, त्याच्यावर ते झालं नाही पाहिजे, बर्डन नाही झालं पाहिजे. आणि हे प्रकार नको. तू आतापर्यंत किती पैसे भरले?
1,04,666 तेवढे भरून झालेले आहे, हा. पण कोर्सची सर्टिफिकेट मिळालेली नाहीये. खूप मोठा विषय आहे. मला नाही तुम्हाला मिळालेलं आहे. कोर्स तुम्हाला मी 15 दिवस देतो. ऐका विथ ऑल युअर रिस्पेक्ट, मी तुम्हाला 15 दिवस देतो. 15 दिवसात तुम्ही हे सगळ्या खुर्ची द्या, इथे खुर्ची द्या. हे ऑक्झिलो फायनान्स वाले आहेत, ज्यांनी पहिलं लोन दिलं. तुम्ही पण बसा या. हा खूप गंभीर विषय आहे. मुंबईमध्ये असे बरेच क्लासेस चालतात. आज माझ्या डोळ्यात देखत सायबर सिक्युरिटीच्या नावाने जिथे जिथे क्लासेस सुरू होते, घाटकोपरला सुरू होते, ठाण्याला सुरू होते, मुलुंडला सुरू होते, जिथे जिथे सुरू होते, बरेच स्टुडंट ऍडमिशन घेतात. यांनी एक लोन केलं, एक लोन फेडता फेडता दुसरं लोन त्याच्या नावावर करण्यात आलं. म्हणजे 20 ते 22 वर्षाच्या मुलांकडनं 2-2 लोन घेतली जातात आणि शिक्षण दिलं जात नाही. याने सगळं सांगितलं. तुम्ही कोणत्या कंपनीकडनं आलात? ऑक्झिलो कंपनीकडनं आलात. तुम्ही लोन देता, यांच्यावर तुम्ही टायअप केलं असेल. पण टायअपचं काय होतं, तुमचा बेस काय होता? सो त्याच्यामध्ये 3-4 प्रकार राहतात. आपण ड्यू डिलिजन्स करतो, आपण इन्स्टिट्यूटला व्हिजिट करतो, त्यांची पेडिग्री चेक करतो. आता यांचं रेकॉर्ड 3-4-5-6 वर्षापासून हे लोक ऑलरेडी फील्डमध्ये आहेत. आपलं कसं कन्सर्न राहतं की आपल्याला एज्युकेशन लोन देणं, कारण आम्ही फक्त एज्युकेशन लोन मध्येच आहोत, आम्ही दुसरं काहीच नाही करत. प्रॉपर रेग्युलेटेड प्रायव्हेट फायनान्स करता, रेग्युलेटेड आरबीआय एनबीएफसी, आरबीआय. ओके, प्रॉपर आरबीआय एनबीएफसी. तर त्याच्यामध्ये काय राहतं ना, आम्हाला एक सर्टन सांगितलं गेलंय की एज्युकेशन लोन मध्ये तुम्हाला हे स्किल लोन्स हे अपग्रेड करायचेच आहे बाय डिफॉल्ट एज अ गव्हर्नमेंट लोन. बरं, जेव्हा आमची पेडिग्री होते, आम्ही सगळं चेक करतो, त्याच्यानंतर अग्रीमेंट होतात. अग्रीमेंट झाल्यानंतर जेव्हा स्टुडंट्स येतात आमच्याकडे, स्टुडंटचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात. बेसिक केवायसी जे सगळे बँक्स वगैरे पण करतात, आम्ही पण तेच करतो. त्याच्या बेसिसवर आपल्याला लोन दिलं जातं. बट ऍज पर रूल थर्ड पार्टी कधी पण स्टुडंटला पैसे दिले नाही जात. पण माझं काय म्हणणं आहे की हा तर 22 वर्षाचा मुलगा आहे, मला 1,60,000चं लोन कसं काय मंजूर झालं? कोणत्या बेसने? को ऍप्लिकेंट. तर त्याचे गार्डियन्स किंवा त्याच्या पेरेंट्सला आपण को ऍप्लिकेंट घेतो. मग त्याच्यात त्यांची बँक स्टेटमेंट वगैरे तुम्ही घेता? आपण त्याला फक्त व्हेरीफाय करतो की हा बाबा तुझे वडील तुझ्या बेसिसवर तुझ्या ऑन बिहाफ भरू शकतात ते पैसे. आपण त्या बेसिसवर पोरांना लोन प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे, सिम्पल. हा, मला मान्य आहे. मग त्या बेसिसवर जर तुम्ही लोन यांना दिलेलं आहे, मग तुम्ही ते पालकांना सांगायला पाहिजे होतं. मग दुसरीकडनं तुम्ही दुसऱ्या बँकला लगेच अप्रोच होऊन दुसरं लोन का करायला लावलं? त्याचे कंटिन्युअस ईएमआय बाउन्स होत होते, नंतर अकाउंट पण त्याचं फ्रीज मध्ये दाखवत होतं. वॉट एव्हर, जर बाउन्स झालं, पण तुम्ही दुसरं लोन का करायला लावलं? त्याच्यानंतर मग त्याला बोललो की आपण एक काम करतो, तुझा इकडे प्रॉब्लेम येतोय ना, मग तुम्ही काय केलं? दुसरं लोन पण तुम्ही परत घेतलं. पहिलं लोन तर तुमच्याकडे ऑलरेडी आलं होतं. एक मिनिट, नाही 1,60,000 ऑलरेडी तुमच्याकडे आले पहिल्या लोन. नाही येत ते पैसे. लोन तर पूर्ण आलं, तुम्हाला ईएमआय त्याला भरायचे. ईएमआय तो भरणार आहे. 1,60,000 तुम्ही घेतलं. त्याने जर एखाद दुसरा चेक बाउन्स केला असेल किंवा वेळेवर भरलं नसेल, हा विषय वेगळा झाला. पण तुम्हाला पैसे तर आलेले आहेत पूर्ण. मग तुम्ही परत दुसरे 1,60,000 कसे काय घेतले? तुम्हाला जेल होईल ना. तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करताय. तुम्ही स्टुडंटचं भवितव्य आहे ना धोक्यामध्ये घालवताय या सगळ्या गोष्टी करून. आता मला सांगा, ज्याला लोन नाही घ्यायचंय, जो तुम्हाला स्वतःहूनच पैसे देतो, तो किती पैसे देतो? तेवढेच पैसे. किती पैसे? फक्त वन शॉट देत असेल, स्टुडंट 1,00,000 वन शॉट देत असेल, जागेवरती ऑन स्पॉट एनरोलमेंट करत असेल, वन शॉट देत असेल, तर आपण त्यांना डिस्काउंट मध्ये पण दिलेले. हा काय आणि आता एक मिनिट कारण की डिस्काउंट तर मला पण दिलेला. माझा पण जो कोर्सची फीज आहे ना 1,30,000ची डिस्काउंट देऊन, पण लोन 1,60,000चं. 1,30,000 तुला दाखवलं. हा, सांगितलं होतं मला, डिस्काउंट दिलेलं होतं मी यांना पण सांगितलेलं. ही फार मोठी तुम्ही अफरातफर करताय. हे कळत नाहीये. हे तुमच्या अदृश्य सगळे जे तुम्ही रेट लावताय, हा जो बघा 1,60,000 फी मध्ये 16,000 रुपये जे आहेत ते तुम्ही स्वतः त्या स्टुडंटकडनं इंटरेस्ट घेताय, बँकेकडनं घेतच नाही. बँकेकडे फक्त ही जी कस्टडी अमाऊंट जर एखादा जर भरला नाही तर सिक्युअर अमाऊंट म्हणून ती 16,000 शेवटच्या ईएमआय पर्यंत ती त्यांच्याकडे राहणार, नंतर तीही तुम्हाला परत मिळणार आहे. म्हणजे होल अँड सोल इंटरेस्ट पण तुम्ही घेताय, सर्व काही तुम्ही घेताय. आणि जर एक नॉर्मल स्टुडंट तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला 1,00,000 पॅकेज देताय, पण लोन केलं तर 1,60,000 घेताय. याचा एलाइट वाला कोर्स नाही लाईट याचा ऑडिट करावं लागणार. तुम्ही मला तुमचं ऑडिट करावं लागेल. तुम्ही फार डिफॉल्ट मध्ये नाही. मराठी स्टुडंट मराठी नाही, हात तर जोडू नका. नाही त्याचं फ्रस्ट्रेशन त्याने डायरीमध्ये नमूद करून आणलेलं आहे. या सगळ्या लोकांचा एवढा वेळ गेलेला आहे, पण याच्यामध्ये तुम्ही खूप जणांचं नुकसान करताय. आता मला सांगा, हा विषय तर मला कळला 1,60,000 झाला. समजा ह्याने लेट झालं, मग तुम्ही दुसरं लोन त्याच्या माथी का मारलं?
तर आणि ते पैसे मग त्याला तुम्ही काय केलं? विचारूनच केलं होतं, तो स्वतःच मग frustrate त्याचे झाला EMI होता. पण तो भरणार. नाही ह्याचे इकडचे मी दुसरीकडनं भरत लोन होतो. काढलं हा. तर त्याचे पैसे आम्हाला दिले पाहिजेत. दिले हा, पाहिजे, ते नाही दिले. नाही, मध्ये आमचं आता थोडंसं- एक मिनिट मग दुसरं लोन काढलं. मग ज्या इन्स्टिट्यूट कडनं तुम्ही पहिलं लोन काढलं, ज्या बँकेकडनं तुम्ही घेतलं पहिलं लोन, ते लोन तुम्ही त्यांना फेडलं पाहिजे. तुम्ही त्यांना पण नाही फेडलं. तेच मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच काय बोललो की तुमची स्वतःची आर्थिक अडचण, बरोबर आहे. तुमचे काहीतरी मग गाडी घेणं, घर घेणं नाही, ते किंवा तसं वेगवेगळ्या केलं. फ्रँचायझीज देणं, म्हणजे आपल्या लिमिटच्या बाहेर आपण ज्यावेळी व्यवसाय करायला जातो किंवा आपण लगेच माझ्या एका ठाण्यामध्ये 100 स्टुडंट आहेत, मी घाटकोपरला काढतो, मी पार्ल्याला काढतो असं म्हणून तुम्ही जागा घेणार, त्याचा बजेट वाढणार, त्याचे सगळं स्टाफ वाढणार आणि नुकसान कोणाचं होतं? स्टुडंटचं होतं, बँकेचं होतं. आता ही बँक त्यांचे पैसे रिकव्हर करण्यासाठी यांना फोन करणार. तो म्हणतोय की मी एक लोन फेडत नाही, माझ्यावर 2 लोन झाले. तुम्ही त्या स्टुडंटचं फसवणूक केलेली आहे त्याच्या करिअरची. नाही सर. 1,60,000 1,60,000 2 लोन घ्यायला लावले. तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला पण दिलं नाही, त्या बँकरला पण नाही दिले आणि तुम्ही ते सगळे पैसे स्वतः वापरले. ते त्यांचं सिबिल पण आतापासून खराब होईल. यांचं सिबिल खराब झालं. आयुष्यभर आता त्यांना लोन भेटणार नाही. नेहमी कुठे 15 दिवसामध्ये clear पण असे किती मुलं आहेत काय? माझ्याकडेच 8 ते 10 मुलांची लिस्ट. त्या मुलांचं करिअर सुरू होण्याआधीच तुम्ही खराब केलंय. ते 8 आहेत ना मग. नाही, ऐक माझं राजा, मी आतापर्यंत खूप प्रेमाने तुझ्याशी बोलतोय. मी ह्याच्यामध्ये तू मराठी आहे, तू कोणत्या जातीचा मला फरक नाही पडत. एका स्टुडंटचं तुम्ही आयुष्य बर्बाद करताय. माझ्याकडे आत्महत्या झालेल्या केसेस येत आहेत. तुमच्या या फ्रस्ट्रेशनमुळे त्याने ह्या डायरीमध्ये नोंद करून आणलेलं आहे की माझे लेक्चर्सच झाले नाही. सर मला त्याला हे करायचं असेल मी जॉबला सुद्धा नसतं लावून घेतलं. मला असं नको करू. बघ मी तुझा तुला क्लासला मला टाळा नाही लावायचं, कारण नुकसान स्टुडंटचं होणार आहे. त्या स्टुडंटचं 6 महिन्यात सगळं कम्प्लीट कर. आणि जे खोटं तुम्ही सांगता ना, मी इथे हॅकर्स म्हणून, हे काय करणार? याला विचारलं याला कसला जॉब आहे? नाही मला हॅकर्स व्हायचंय. अरे हॅकर्स होऊन काय करणार तुम्ही? हॅकरचं नॉलेज देता तुम्ही, हा काय करणार? चोऱ्या मारा करणार काय? सांगितलं सर मी तुम्हाला मध्ये थोडासा इश्यू. अरे तुझ्या इश्यूशी बाकीच्या 60 जणांचं काय नुकसान आहे? याचं करून टाकू. याचं नाही, जेवढे पण स्टुडंट आहेत जे माझ्याकडे नाही आले त्यांचं पण तुला करावं लागेल. किती लोकांकडनं डबल लोन घेतलं तू? त्या सगळ्यांचं मला पूर्ण आता कर. कोणीच नाहीये. आणि सगळ्या ब्रँचेस तुझ्या बंद कर. जोपर्यंत एका ब्रँचचं पूर्ण नाही करत ना, दुसरी ब्रँच बंदच उघडू केल्यात नको. सगळ्या, सर. मी तुला 15 दिवसाची वेळ देतो. याचे 2 लोन तू क्लोज करायचं, बँकेंना देऊन टाकायचं, नाही तर तू तुझं ते सगळं विकून मोकळा हो. काय धंदे करायची गरज नाही. बोललात एक केस माझ्याकडे अमरावतीचीच आहे, ह्यांच्याच इन्स्टिट्यूटली. तो पोरगा तर मला असा बोलतो, साहेब मी यांना आत्महत्या करेल अशी माझी परिस्थिती झाली. त्याची आई मला फोन करून रडते की आता काय करायचं, पैसे कसे भरायचे. शेतकरी पोर आहे, म्हणजे शेतकरी घरातली पोर आहे. खूप गंभीर विषय आहे हा. तुम्ही स्टुडंटचा ना, ह्याच्यामुळे मला कळलं. ऐक माझा, ए बाबा ऐक, तू तुझा धंदे बंद करा. तू हे सगळं बंद कर आणि याचं पहिला 15 दिवसात मिटव. 15 दिवसानंतर मी तुला परत बोलवेन. जेवढ्या मुलांच्या नावाने तू 2 लोन घेतलेले आहे त्यांचं सिबिल खराब नाही झालं पाहिजे. त्यांचं सिबिल क्लिअर झाल्यानंतर ती क्लीन चिट बँकेकडनं कशी मिळणार ते नंतरचा विषय, ते मी बघतो. आणि फक्त 2 लोनचा पण प्रकार नाहीये सर. जरी ज्यांच्या नावावर सिंगल लोन घेतलेले त्यांचे पण काहीतरी वेगळे कंप्लेंट. शिक्षणच होत नाहीये. मेन मुळामध्ये शिक्षण, यांनी सांगितलं ना, शिक्षणच देत नाहीये. तू तुझे इन्स्टिट्यूट, मी तुझ्या इन्स्टिट्यूटला तिथे व्हिजिट मारतो. हा, तू आता जा, 15 दिवसात संपून टाक. थँक्यू सो मच. काही डिटेल्स थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. ये बेटा, तुझं होऊन जाईल. हा, चल.